या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने. आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर. आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला. पुण्यातील बुधवार पेठ परिसरात गुरुवारी 27 नोव्हेंबरच्या रात्री घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने शहर हादरले आहे. अवघ्या 19 वर्षाच्या तरुणीने भाऊ रंगारी महामार्गावरील पांडुरंग या 5 मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून तरुणीची ओळख आणि तिच्या मृत्यूचे कारण देखील समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू पावलेल्या तरुणीचं नाव मानसी भगवान गोपाळ घरे असून ती काही काळापासून याच इमारतीत राहत होती. तिचे नुकतेच लग्न झाले होते. ती मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी होते. घटनास्थळी तपास करताना पोलिसांनी तिची सुसाईड नोट देखील आढळली. त्या नोटमध्ये घरगुती परिस्थिती आणि स्वतःबद्दलचा तिला जाणवलेला न्यूनगंड यांचा उल्लेख करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सुसाईड नोटमध्ये मानसींनी लिहिले आहे की मी घरातल्या लोकांच्या योग्यतेची नाही, मला या कामाचा कंटाळा आल्याने स्वतःहून हे टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करीत आहे असे लिहिलेले असल्याची माहिती आहे. कामाचा ताण आणि मानसिक अवस्था यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. मानसी नक्की काय काम करत होती, तिला यासाठी कोणी प्रवृत्त केलं का, हे प्रश्न आता समोर येत आहेत. या घटनेनंतर बुधवार पेठ परिसरात मोठी गर्दी जमा झाली. अचानक गोंधळ निर्माण झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली, परंतु पोलीस पथकाने तातडीने परिस्थिती सुरळीत केली आणि नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. या प्रकरणाचा अधिक तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पथक करीत आहेत. तरुणीच्या कुटुंबियाची माहिती, तिच्या दैनंदिन आयुष्यातील अडचणी, मानसिक स्थिती आणि इतर बाबींचा तपास सुरू असून पुढील माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. मालेगाव शहरातील आयशा नगर भागात राहणाऱ्या आशुतोष संतोष साबळे वय वर्ष 23 या तरुणाने देखील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी आयशा नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मंगळवारी दिनांक 25 रोजी हा प्रकार घडला. या प्रकरणी VM साबळे यांनी पोलिसात फिर्याद दिली. आशुतोष साबळे यांनी अज्ञात कारणावरून राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याला तत्काळ सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले आहे.